दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 231 पासून तर ज्या स्मृती आहेत त्या बघणार आहोत। धडवस्त्र निषेधे भिक्षेचे अन्न वस्त्र प्रशंसा, एकू दिसू भटोबासी म्हणितले, धडवस्त्र न पांगुरावे, ठिगळाचे प्रावरण भिक्षेचे अन्न, ये दोन्ही अविटे गा, येणे बहुत चुके। आचार्य भटोबासांनी निरूपण अवसान प्रसंगी सांगितलेलं आहे की धड वस्त्र न पांघुरावे, म्हणजे स्वामींनी जे सांगितलेले नवे वस्त्र न नेसावे। नवे वस्त्र जर का परिधान केले तर आपल्या खूपशा विधीला सेवा दास्याला एक अडथळा निर्माण होत असतो। तुम्ही जर का जुनेच कपडे असतील तर तुम्ही कुठलीही सेवा दिली तरी तुम्ही आवडीपूर्वक ते करत असता। तेच जर का नवीन कपडे असतील तर मग आपल्या सेवा दास्यामध्ये थोडस संकोचितपणा येत असतो। कुठलीही सेवा करताना आपल्याला धूळ लागू नये, माती लागू नये, काही भोजन वाढताना तेलकट लागू नये, दंडवत घालताना कपडे खराब होऊ नयेत, असे अनेक कार्य म्हणजे जे व्यवस्थित झाले पाहिजेत विधीपूर्वक, त्याच्यामध्ये त्या नवीन वस्त्रांमुळे अडथळा येत असतो। आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घराची काही साफसफाई करताना जुने कपडे घालता आणि मग साफसफाई येते, म्हणजे तुम्हाला मनमोकळ्या पद्धतीने त्या धुळीमध्ये राहता येतं। परंतु नवीन वस्त्र जर का असेल तर अनेक अडथळे आपणच आपले निर्माण करून घेत असतो। आणि म्हणून विधी आचरण करत असताना दडवस्त्र न पांघुरावे, हे चांगलं वस्त्र असेल, नवीन वस्त्र असेल, तिकडे अस्थिपरीच्या गुढ्यामध्ये सांगितलेलं आहे की नवीन वस्त्र असल्यामुळे काय काय अडथळा किंवा काय काय नुकसान होऊ शकतं। जर तुमच्या अंगावर जर का कपडे मळके वगैरे असे असतील तर चोरांनी जर का आपल्याला बघितलं तर तो असं कपडे बघूनच सोडून देईल। पण जर का कपडे जर का आपले चांगले असतील एकदम, कपडे जर का एवढे चांगले आहेत म्हणजे चांगले सदन दिसतात बरं का, आणि मग तो आपला समाचार घेऊ शकतो। मग आता जनव्यवहारामध्ये सुद्धा वावरत असताना अशा काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला अशा पद्धतीने, म्हणजे नवीन वस्त्र असेल त्याच्या अजून पण काही काही हे सांगितलेलं आहे। नवीन वस्त्र नेसल्याने अजून काय काय दोष घडू शकतो किंवा कुठल्या कुठल्या विधीपासून आपण वंचित राहू शकतो हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून सांगतात धड वस्त्र न पांघुरावे, ठिगळाचे प्रावरण, जरी वस्त्र जे तुम्ही परिधान करताय ते जर का फाटलं असेल तर ते काय करावं, त्याला ठिगळ लावावं, शिवावं त्याला, पण फेकू नये। म्हणजे आपल्याला एखादी वस्तू म्हणण्यापेक्षा पैसे जर का आपल्याला जास्त झाले की मग आपल्याला ते कपडे जुने वाटायला लागतात। चांगलाच कपडा असतो आपल्याला जुना वाटायला लागतो, चप्पल चांगलीच असते पण आपल्याला वाटतं की 1 महिना झाला बरं का चप्पलेला। जर का पैसे खिशात असतील तर मग हे भाव निर्माण होतात। जर पैसे जर का खिशात नसतील आपल्या तर आपण कितीही जुना झाला कपडा फाटला जरी तरी तो शिवून चप्पल कशी का असेना तशीच आपण उपयोगामध्ये आणतो, फेकत नाही। म्हणजे सर्व काय आहे, द्रव्याचा जो भाग आहे तो दोषवंत आहे। आमचे स्वामी सांगतात की द्रव्य संबंधा साक्षीनं टाका, म्हणजे द्रव्याच्या जास्त संपर्कात येऊ नये। प्रमाणामध्ये जे आहे द्रव्य आपल्याकडे असेल तर आपण सुद्धा प्रमाणयुक्त आयुष्य जगत राहतो। म्हणजे त्या आयुष्याला एक मोजमाप असतं किंवा त्यामध्ये जे आपण उपभोग घेतो वस्तूंचा, पदार्थांचा, त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रमाणबद्धता असते। पण तेच जर का आपल्याकडे द्रव्य जास्त उपलब्ध जर का झालं तर आमचे स्वामी सांगतात द्रव्य अस्तित्व मानवी, म्हणजे द्रव्याचं नुसतं अस्तित्व जरी आपल्याला जाणवलं की माझ्याकडे असं एवढं बॅलन्स आहे एवढं आठवलं तरी लगेच आपण
ताठ मानेने चालायला लागतो की आपल्याकडे भरपूर आहे, संचय आहे. आणि जर का द्रव्य असेल तर मग बाकीच्या वस्तू सुद्धा आपण कशा उपयोगामध्ये आणतो, व्यर्थ वाया घालवतो. द्रव्य वाया जातं, पदार्थ वाया जातात, वस्तू वाया जातात जर का द्रव्य अधिक असेल तर. आणि म्हणून सांगितलेलं आहे की ठिगळाचे प्रावरण म्हणजे वस्त्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण अधिक रेलचेल न करावे. आता हे खास करून कोणाला लागू होतं, साधूंना लागू होतं. तुम्ही ह्याच्यातनं सुटले बरं का, तुम्हाला काही लागू नाहीये. तुम्ही असं ठिगळाचं वगैरे जर का घालायला लागले तर लोक नातलं तुम्हाला नावं ठेवतील, अरे अशी एवढे काही गरिबी आली तुम्हाला, तुम्ही काही त्यांना सांगू शकत नाही. परंतु ज्या वेळेला तुम्ही घरी आहात वगैरे त्यावेळी पण हे तुम्ही आचरण करू शकता. प्रापंचिक लोक घरी राहून अशा प्रकारच्या आचरणाची रंगीत तालीम करू शकतात बरं का, आचरण नाही करू शकत. असं जर का मी म्हटलं तुम्ही घरी राहून पण आचरण करू शकता तर तुमचा तर प्रश्नच सुटला. मग कुठं जाण्याचं कामच नाही. बाबांनी खूप छान सांगितलं, हेच बाबा बोलवायचे पुढे पण, हे आपल्या सोयीनुसार सांगतात. म्हणून मी सांगितलं की आचरणाची रंगीत तालीम करू शकता, त्याची जी रिहर्सल तुम्ही म्हणता ते तुम्ही करू शकता. ते एखादा व्यक्ती असून त्याला असे फाटकेकडे थोडं जरी फाटलं कपडा तरी लगेच तो फेकून देतो, काढून टाकतो, ते नको, किंवा शिवूनच घालणार तो, असा ठिगळ वगैरे लावून तो नाही घालणार. काही लोकांचा तो स्वभाव आहे, आम्ही आमके आहोत, आम्ही तमके आहोत, परंतु तुम्हाला ती सवय लावून घेतली गेली पाहिजे. काही बाबतींमध्ये आपण ताजच खातो की नाही, काही लोक म्हणून आम्हाला ताजच लागतं, आम्हाला शिळं चालत नाही. तुम्ही त्याचं संशोधन केलं की हे लोक बिस्किट खातात, फरसाण खातात, परंतु ते म्हणतात आम्हाला शिळं चालत नाही. बिस्किट काही गरम गरम येतात का, शिळच असतात ते बरोबर पचतात त्यांना, चपातीच त्यांना शिळी चालत नाही. तर ही शिळं अन्न खाण्याची सवय तुम्ही तुमच्या घरी सुरू करा. काही अन्न शिल्लक असेल तर वाया जाऊ देऊ नका, ते उपयोगी लावा. वाया जाईल एवढं अन्नच बनवू नका, आणि तेवढं जर का काही झालं तसं ते उपयोगी लावा, फेकू नका. मग अशा बारीक सारीक अनेक गोष्टी आहेत ज्या घरी तुम्ही आचरण करू शकता. तुम्ही वचन वाचलं की म्हणता हे साधूंसाठी आहे, ते वचन साधूंसाठी पण आहे आणि साधू होणाऱ्यांसाठी पण आहे बरं का. ज्यांना साधू व्हायचंय ते सुद्धा त्या वचनाचं त्या ठिकाणी अवलोकन करू शकतात, वाचू शकतात, अर्थ जाणून घेऊ शकतात, आणि त्याचं थोडं थोडं आचरण जमतंय का ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि म्हणून सांगितलं की एका ठिगळाचे प्रावरण भिक्षेचे अन्न हे दोन्ही अविटेगा. ठिगळाचे जे प्रावरण आहे आणि भिक्षेचे अन्न म्हणजे भिक्षान्न जे आहे, जे भिक्षेमध्ये मिळालेलं आहे ते अन्न कसं आहे, हे दोन्ही अविटेगा म्हणजे दोघांची जी काही चव आहे ती अवीट आहे. म्हणजे त्याचा कधीही तुम्हाला वीट येणार नाही. साखर आपल्याला कधी कडू लागते का, लागते कधी कडू नाही लागत, म्हणजे तिचा तो गोडवाच आहे. आता ह्या तर पदार्थांच्या चवी झाल्या, पण काही पदार्थ असे आहेत की त्याची कुठली चव नाही आहे, परंतु तरी सुद्धा ते आपल्याला आवडतात. ते म्हणजे भिक्षान्न आहे. भिक्षान्नाची एक चव नाही आहे. जसं तुम्ही ते काला करून एकत्र करून खाता, एक वेगळी चव तयार होते त्याच्यामध्ये. तिखटही त्याच्यात आहे, आंबटही आहे, गोडही आहे, फिक्क सुद्धा आहे. असं सगळं एकत्र करून जे चव तयार होते ती चवच काही वेगळी. त्या चवीचं चव काय आहे तुम्ही सांगू नाही शकत, परंतु अवीट म्हणजे काय आहे, त्याचा कधीही वीट येत नाही. बाहेर पाठवत त्या पदार्थाची कधीही जी गोडी आहे ती गोडी कधीही त्याच्यापासनं आपल्याला वीट येत नाही. अशा प्रकारची त्या पदार्थाची गोडी आहे, ते म्हणजे भिक्षान्न आहे. आणि ठिगळाचे जे काही प्रावरण आहे म्हणजे आपण जेवढं काही जमिनीवर चालू प्रत्येक गोष्टीमध्ये वस्तू पदार्थ वगैरे, अलीकडे काय आहे की अन्न फेकायची प्रथा सुरू झालेली आहे. जास्त झालं आणि फेकून द्या, तसंही होता कामा नये. आपण त्या विधीचं आचरण केलं, पूर्ण आपल्या घरातले जे काही पदार्थ वस्तू हे आपण उपयोगी जर का लावण्याची सवय ठेवली तर त्यातनं एक वेगळा आनंद मिळतो.
की आपण घरातलं असं काही वाया घालवत नाहीये, सगळं उपयोगी लावतो आहोत, वाया जाऊ देत नाही. आणि त्याच्यातनं तुमची काटकसर जी असते, प्रापंचिक लोक असतील तर काटकसर त्याच्यातनं, आणि दैवराटीचा विचार करून जर का ते तुम्ही करत असाल तर देवाने सांगितलं असं काही वाया जाऊ देऊ नये, तेवढं तुम्ही उपयोगी लावता, फेकत नाही. म्हणजे कुठेतरी ईश्वराच्याही व्यसनाचा त्या ठिकाणी पालन त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून ते आविटे म्हणजे त्याचं ती जी गोडी आहे, त्याच्यातला जो आनंद आहे तो आविट आहे. त्याबद्दल तुम्हाला कधीही वीट येणार नाही, उलट चांगलंच वाटेल तुम्हाला. जेवढं तुम्ही आचरण कराल तेवढं ते आचरण तुम्हाला बरं वाटेल, सुखदायक असणार आहे. जसं तुम्ही कधी चालून आलात ना थोडस, की तुम्ही म्हणता आज थोडस बरं वाटतंय बरं का, थोडं चाललो, थोडा घाम बी मला बरं वाटलं. एखादं तुम्ही काम केलं घरातलं की तुम्हाला बरं वाटतं, की थोडेसे अंग मेहनत आपण घेतली, कष्ट केले तर बरं वाटतं. एखाद्या वेळेस तुम्ही पुस्तक वाचलं, एखादं सूत्रपाठ वाचून काढलं, ते म्हणतात आज बरं वाटतंय. म्हणजे ईश्वराचा जो विधी आहे, आता आपण विधीकडे यायचं, की ईश्वराने सांगितला एक विधी जरी थोडा वेळ जरी तुम्ही केला तरी त्याचं तुम्हाला आंतरिक समाधान असेल, की आजचे 15 मिनिटं आपण ईश्वर कार्यासाठी दिलेले आहेत, स्मरणासाठी दिलेले आहेत. वाचन केलं, काहीतरी आपण देवाने सांगितलेलं थोडं का होईना आपण करण्याचा प्रयत्न केला, जमलं नाही पण प्रयत्न केला, त्याचं समाधान तुमच्या अंतःकरणामध्ये येतं. आणि ती जी क्रिया आहे, त्या क्रियेची जी गोडी आहे ती अवीट आहे. कधीही तुम्हाला त्याच्यामुळे वीट येणार नाही, कंटाळा येणार नाही. देवाची सेवा किंवा विधी आचरणाने कंटाळा येत असेल तर आपण आपल्याला तपासून घेतलं पाहिजे बरं का. जर का ती गोडी वाढतच असेल तर समजायचं की नाही बरोबर आहे, डॉक्टरांनी औषध दिलं आणि ते आपल्याला लागूच होत नाही, म्हणजे आपल्या शरीरामध्ये काहीतरी समस्या आहे, की ते औषध आपलं शरीर ते स्वीकारून नाही राहिलेलं आहे. परंतु जर का प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वीकारात पडते आहे, जेही खाल्लं ते पचतंय, म्हणजे आपली पचनशक्ती चांगली आहे, तसं आहे की परमेश्वराचा विधी केल्याने तुमची गोडी जर का वाढत असेल तर आपण बरोबर आहोत. आणि ते करत असताना जर का आपल्याला कंटाळा येत असेल, आळस येत असेल, मामाजी आम्हाला सांगतात देवपूजा करण्याचा आळस असेल, आरतीला उभं राहण्याचा कंटाळा येत असेल, पोथी ऐकण्याचा कंटाळा येत असेल, तर स्वतःला तपासून घेतलं पाहिजे, काय बाहेर बाधा वगैरे तर नाही आपल्याला. म्हणजे ते असं मस्करीत बोलायचे. आता मुळामध्ये म्हणजे आपल्याला असं कशाचाही कंटाळा नाही आला पाहिजे. म्हणून या सर्व विधींची आपल्याला जो काही गोडवा आहे त्या विधीमध्ये, तो गोडवा आपल्याला घेता आला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. जेवढं तुम्ही कष्टप्रद सेवा कराल त्याचा आनंद असला पाहिजे, जेवढ्या वेळ स्मरण कराल तेवढा त्याचा आनंद वाढत गेला पाहिजे, कंटाळा नाही आला पाहिजे. भिक्षांना सुद्धा जे जसं असेल, किंवा पात्री पडिले भोजन, भिक्षांना जरी नाही आलं पण पात्री पडिले भोजन हे जर का तुम्ही करत असाल, वासनिकांना मी सांगत असतोय की तुम्ही सुद्धा पात्री पडिले भोजन करू शकता. घरच्या पुरुष मंडळींनी सांगायचं नाही की आज काय भाजी बनवायची, जी भाजी आली ती खायची. आणि स्त्रियांनी पण स्वतःच्या आवडीची भाजी बनवायची नाही, जे आहे ते बनवायचं आणि बस जे बनवलं ते खायचं. कुणीही कुणाविषयी कुठल्याही भाजीविषयी कुठलीच तक्रार करायची नाही, जे आलं ते आपण ग्रहण करायचं. फक्त तुमच्या प्रकृतीला एखादा पदार्थ नसेल चालत, गोड नसेल चालत तर नका खाऊ, तिखट एखाद्याला त्रास होत असेल तर मग नका खाऊ. परंतु तुम्ही सामान्य पद्धतीने जे काही अन्न आपल्या ताटात आलं ते आपण ग्रहण करावं, कसली भाजी विचारायचंच नाही. हे आहे पात्री पडिले भोजन. हे जर का तुम्ही आज केलं तर उद्या काय होणार आहे की उद्या तुम्ही जेव्हा मार्गात जाल, कुठेही जाल, तर तिथे तुम्हाला ते जे काही अन्न आलं ते तुम्ही ग्रहण करा, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. मग या ठिकाणी आचार्य म्हणतात की येणे बहुत चुके, एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचे बहुत दोष जे आहेत ते चुकतात. आपल्या आवडीचं जर का भोजन नसेल तर तिथेच आपल्या सुरुवात होऊन जाते, ही कसली भाजी बनवली, दुसऱ्या भाज्या नाहीत का, वगैरे वगैरे हे बोलल्या जातं. चिडचिड होते, तामसपणा त्याच्यामध्ये येतो, वातावरण बिघडतं. आणि तामसपणा आल्यानंतर काय घडेल हे काही सांगता येत नाही.
एकदा व्यक्ती जर का चिडला, रागवला, तर तो कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, थराला जाऊ शकतो. जर का तुम्हाला पातळी पडीले भोजन करण्याची सवय असेल तर तुमच्या मनामध्ये कुठला राग द्वेष काहीच येणार नाही. जे आलं ते ग्रहण करायचं. हे चालतं का? हो चालतं, सगळं चालतं. म्हणजे त्यामुळे तुमचे अनेक दोष चुकू शकतात. धड वस्त्र जर का आपण ग्रहण केलेलं असेल तर त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं. विधी तर आपले हे होतातच, परंतु लक्षात घ्या की नवीन वस्त्र आणि कडक इस्त्रीचे कपडे जर का आपण घातले तर काही वेळ तर आपण वाकतच नाही खाली, असं ताठ मानेने चालत असतो. म्हणजे कपड्यांना जर का घड्या पडल्या अशा तर इतकं दुःख होतं की घातले तेव्हा कसे होते आणि आता चुरले असे पोथीला. म्हणून मी दंडोत घालत नाही. काही लोक पोथीला येत नाही कारण नको बाबा ते आपले कपडे खराब होऊन जातात. म्हणजे कितीतरी गोष्टी याच्यामध्ये अशा प्रकारे ते दोष आपला उभा करू शकतात. आणि अहंकार म्हणजे जे सांगायचं की आपण चांगले कपडे घातले तर आपल्यामध्ये थोडासा अहंकार त्यावेळी निर्माण होत असतो. तो आपल्याला जाणवत नाही. आपल्यातले दोष काय काय उभे राहतात हे आपल्याला लक्षात येत नसतं. आपण ते म्हणतात की तुम्ही जे बोललात ते चुकीचं बोललात बरं का. मी कुठे काय बोललो, मी तर फक्त एवढंच म्हटलं. परंतु तो म्हणण्याचं जे काही टोन होता तुमचा, ते शब्द होते, ती शब्द फेक होती, ती अत्यंत चुकीची होती. मग ती चुकी आपल्याला कळाली पाहिजे की आपण काय बोललो, काय कसं उठलो, कसं बसलो, हे आपल्या चुका आपल्याला कळायला पाहिजे. जर का एवढं आपल्याला कळालं तर बहुत चुके म्हणजे बहुत दोष आपले चुकू शकतात. फक्त वाणीमध्ये जर का तुम्ही माधुर्य जर का तुमच्या आणलं तर तुमचे अनेक वाद चुकू शकतात. अनेकांना जे काही दुखवतो आपण बोलण्याने ते दोष सुद्धा आपले सहजपणे त्याच्यातनं चुकतात आणि एक गोडवा राहतो, माधुर्य राहतं आणि परमेश्वराचं वचन पाळलं जातं. येणे बहुत चुके. जर का आपण चुकीचं बोललो तर त्याचा प्रसव किती वाढत जातो हे आपल्याला माहिती नाहीये. आपण फटकन कोणाला बोलून जातो, परंतु त्याचा प्रसव किती वाढतो, काय वाढतो, शब्दाने आपण नित्य नरकापर्यंत पोहोचू शकतो. कारण की शब्द हे जे असतात वाचिकेचे प्रत्यक्ष रूपाने शारीरिक पण ते होऊ शकतात. म्हणजे वाईट कार्य जे असेल, तामस झालं व्यक्ती तर तो पुढच्याचं घातपात करायला सुद्धा कमी करणार नाही. त्या स्तराला आपण जाऊ शकतो. म्हणजे इत्यादी प्रकारे जर का आपण छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्यातल्या बदलल्या तरी अनेक आपले जे मोठे दोष घडणार आहेत त्याच्यामुळे ते त्याच्यातनं चुकू शकतात. पुढची स्मृती येते 232 क्रमांकाची. उजनीये अवस्थान श्रवणे आज्ञा विशेषू पाळणे. एकू वेळ एक उजनीये हुनी आले तेत गोसावी राज्य करिता ती ऐसे तेही सांगितले. उज्जैनहून कोणीतरी आलं होतं आणि जे आले होते त्यांनी सांगितलं की स्वामी जे आहेत ते उज्जैनला आहेत. आमचे स्वामी उत्तर दिशेला बीजे केलेलं आहे स्वामींनी. आणि बीजे केल्यानंतर आता स्वामी कुठे आहेत, काय आहेत, स्वामींचा काही शोध घेतला गेला नाही. कारण की स्वामींनी हे आज्ञा दिलेली आहे, ती आज्ञा आपल्याला पुढे येईलच. तर त्यांनी सांगितलं की स्वामी गोसावी राज्य करिता ती त्या उज्जैनला स्वामी आहेत, आम्ही स्वामींना भेटलो वगैरे. तर एकी म्हटले भटोदरी ते तर जाऊ, आपण जायचं का? मग स्वामी तिथे आहेत हे माहिती मिळाली. आज जर का आपल्याला कळालं की स्वामी अमक्या अमक्या ठिकाणी आहेत, लगेच आपण जाणार की नाही जाणार? लगेच आपण विडा अवसर वगैरे सगळं घेऊन, उपाराचे पदार्थ घेऊन लगेच तिथे आपण पोहोचणार. परंतु इथे यांनी सुद्धा तो प्रश्न विचारलेला आहे की भटो आपण जायचं का स्वामींना भेटायला? भटोबासी म्हटले हांगा पिस्या पिंपळगाव काही दुरी. म्हणजे पिशाला पिंपळगाव काही दूर आहे का? ती एक म्हण आहे प्रकारची. त्या म्हणी मागचं काहीतरी कथा पण असेल बरं का, त्यानुसार ती म्हण आहे. तर पिशाला पिंपळगाव काही दूर आहे का? लगेच तू जाऊ शकतो, पोहोचू शकतो तिथे. तसं आपल्याला पण स्वामी जर का उज्जैनला आहे तर तिथे आपल्याला जायला काहीच हरकत नाही, लगेच आपण जाऊ शकतो. आणि भटोबासांना पण एका अर्थाने ते माहिती आहे की स्वामी कुठे आहेत ते. परंतु
परी गोसावी आज्ञा केली असे, पण स्वामींनी आम्हाला आज्ञा दिलेली आहे. तशी एक स्मृती येते, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अमक्या अमक्या ठिकाणी स्त्रियांचे अवतार कथन म्हणून येतं की ते सांगतात, भटोबास देवगिरीशी सामान्य स्त्रियेच्या घरी राहावा असे. एका महिलेच्या घरी राहावा म्हणजे तो पक्षी आहे, आणि तो ईश्वर अवतार गा परमेश्वर कच्छ होती मच्छ होती पशु पक्षी, त्याच्यामध्ये तर पशुमध्ये अवतार होतो, पक्ष्यांमध्ये होतो, तो पक्षातला अवतार इथे देवगिरीला आहे एका महिलेच्या घरी. तेव्हा पंडित केशवदास म्हणतात की तरी पाहो जाऊ, आपण जायचं का पाहायला? भटोबास म्हणतात नको जाऊ, काही जाण्याची आवश्यकता नाही. श्री प्रभूची सेवा आमचा गोसावी विहिली म्हणून आम्ही केली. आमच्या स्वामींनी श्री प्रभूंची सेवा आम्हाला विहित केली म्हणून ती आम्ही केलेली आहे. म्हणजे महानुभाव पंथ विहित विधींवर चालणारा पंथ आहे बरं का. तुम्ही तुमच्या मनाने काही पण विधी निर्माण कराल आणि ते करत बसाल, त्यावर महानुभाव पंथ चालत नाही. सध्या चालत असेल परंतु तो महानुभाव पंथ नाही. महानुभाव पंथ म्हणजे ईश्वराने विहित केलेलं जे आहे तेच करायचंय, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करायचं नाही. ही स्मृती जर का वाचल्यानंतर तुम्हाला बघा कुठल्या टोकाचं इथे आचरण सांगितलेलं आहे की तिथे पक्षी अवतार आहेत परंतु त्यांना भेटायला जायचं नाही, कारण की श्री प्रभूंची सेवा सुद्धा आमच्या स्वामींनी सांगितली म्हणून आम्ही केली. किंवा पंचावतारांच्या संदर्भात जे आपण काही विधी विधान करत असतो, स्मरण करत असतो, त्यांच्या नामाचा जय जयकार करतो, ते आमच्या स्वामींनी विहित केलेलं आहे. त्यांची नावं त्यांची नामं आमच्यापर्यंत ती सांगितलेली आहेत, त्यांचं सेवादास्य विहित केलेलं आहे, नामस्मरण विहित केलेलं आहे म्हणून ते आम्ही करतो. अन्यथा विहित केलं नसतं तर आम्ही ते केलं नसतं. परी विहित नव्हे, तो ईश्वर अवतार होय, परी तो विहित नव्हे. आम्हाला देवाने त्या संदर्भात कुठलीही कल्पना दिलेली नाही, सांगितलेलं नाही की भविष्यामध्ये इथे अवतार होणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जा, किंवा कुठल्या प्रकारचे संकेत देवाने दिलेले नाहीत, असं भटोबासांनी त्यावेळेला निरूपण केलेलं होतं. तोच प्रसंग आता इथे आहे. आता इथे तर प्रत्यक्ष स्वामींच्या संबंधित आहे की स्वामीच आहेत इथे, मग आता जायचं का भेटायला? भटोबास म्हणतात ना गोसावी आज्ञा केली असे. स्वामींनी काय आज्ञा केली की आता तुम्हा नव्या संबंधू, आता तुम्हाला भेट नाही आणि तुम्ही आता भेटीसाठी कुठल्याही प्रकारे काही धडपड करायची नाही. आता तुम्हाला पुन्हा संबंधित भेट होणार. म्हणजे देवाने काय केलेलं आहे की एक पद्धती सांगून ठेवलेली आहे. अस्थिपरी नावाचं प्रकरण देवाने निरूपण केलं आणि त्यामध्ये सांगितलं की परमेश्वर कसे भेटतील हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला नियम विधी विहित केलेले आहेत. दोषांचं कुठल्या दोषांचं निरसन करावं लागेल, कुठल्या विधीचा अंगीकार करावा लागेल, हे अत्यंत थोडक्या 6 वचनांमध्येच देवाने भरपूर काही त्याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ते जर का काही वचन आपण समोर ठेवले किंवा आचार्याचे विहित वचन जर का आपण काही समोर ठेवले आणि सांप्रत काळी करत असलेले विधी आपण जर का काही समोर ठेवले तर खूप वेळा तुम्हाला असं लक्षात येईल की आपण आता जे काही विधी करतोय त्याचं वचनच नाहीये, त्याची कुठली लीळा पण नाहीये, कुठेच आलेलं नाही ते, परंतु आपल्या आचरणात मात्र ते आलंय. कसं काय आलं बरं? म्हणजे तुम्ही काही काही गोष्टी अशा करत आहात की जे महानुभाव तत्वज्ञानातच नाहीये किंवा वचनामध्ये निरूपण केलेलं नाहीये, लीळेमध्ये आलं नाही, स्मृतीस्थळात पण आलेलं नाही. अशा अनेक गोष्टी महानुभाव पंथामध्ये सरसकट सुरू आहेत आणि ते विधी म्हणून सुरू आहेत बरं का. आता जे विहितच नाहीये त्याला विधी कसं काय म्हणतायत? इथे प्रत्यक्ष अवतार आहेत परंतु भेटायला जात नाही का? कारण की देवाने आज्ञा केली आता भेट होणार नाही. विहित काय आहे याला जास्त महत्व आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा तुम्ही जे बोलता ना की बाबा आम्ही कोणाचं ऐकायचं, तर आम्ही कन्फ्यूज होतो. का होता तुम्ही कन्फ्यूज? कारण तुमच्याकडे ज्ञान नाहीये. मग तुम्हाला जर का कोणी विधी सांगितला तर तुमचं काम आहे ते की हा विधी देवाने कुठल्या ठिकाणी सांगितला, कुणाला सांगितला, किंवा त्याचं वचन काय आहे त्या विधीचं. जसं स्मरणाला वचन आहे का कुठलं? आहे की नाही? हा
आहे नक्की. इकडचे कोणीच काही बोलत नाहीयेत. स्मरणाला वचन आहे बरं का, स्मरणाचा सारोळा आहे अख्खा. सेवा दास्याला वचन आहे, देवपूजा वंदन करायला वचन आहे, प्रसाद सेवेला वचन आहे, असे कितीतरी गोष्टी त्याला वचन आहे. आता आता असे काही गोष्टी आहेत ज्याला वचनच नाहीये. 1.25 लाख फुलाला कुठलं वचन आहे? 101 दिवे लावायला कुठलं वचन आहे का? किंवा अमका पारायण करा ह्याला कुठलं वचन आहे का? आपल्याकडे कुठलंच वचन नाहीये. कारण की ते नंतरच्या काळात अवांतर, आता ह्या 100 वर्षाच्या काळात काही गोष्टी तयार झाल्या आणि त्या आमच्याकडे आलेल्या आहेत. आणि ते सांगितलं हे वाचा रोज. आम्ही रोज ते वाचतोय, पण तुम्ही ते वाचताना कधीतरी पडताळा की हे वचनात आलेलं आहे का कुठे? किंवा दैनिक आचारामध्ये वासनिकांना, साधूंना काय सांगितलेलं आहे? देवाकडे ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी कुठलं आचरण आहे, कुठलं वचन आहे? सहज तुम्हाला इथून जर का नगरला जायचं, तुम्ही इथल्या माणसाला विचारता की नगरला जायला कुठला रस्ता आहे? औरंगाबाद म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पैठणला जायचं तर कुठला रस्ता आहे, जाईच्या देवाला जायचं कुठला रस्ता आहे, आपण विचारतो. तसं आम्हाला आता कोणाकडे जायचंय? ईश्वराकडे जायचं. तर ईश्वराकडे जाण्याचा रस्ता कुठला आहे, तिथले विधी कुठले आहेत, ते विधी तुम्ही जाणून घेतले पाहिजेत. ते सगळे विधी सूत्रपाठामध्ये आहेत, ते सगळे विधी लीळाचरित्रामध्ये आहेत. ते विधी आम्हाला स्मृतीस्थळामध्ये आचरण करणारे लोक आम्हाला स्मृतीस्थळामध्ये बघायला मिळतात, वाचायला मिळतात. तुम्हाला वाचायचं असेल संकष्ट वज्र पंजरू, संकटनाशक स्तोत्र, हरण स्तोत्र हे बंद करा. हे ईश्वर विहित नाहीये. हे तुम्हाला वाचायचं सूत्रपाठ वाचा, लीळाचरित्र वाचा, स्मृतीस्थळ ग्रंथ वाचा. देवानी सांगितलेलं आचरण करणारे लोक या स्मृतीस्थळामध्ये आहेत. कशा पद्धतीने घरदार सोडून सगळं देवासाठी हळवैले पळवैले असं त्यांनी आचरण केलेलं आहे, कष्ट घेतले देवानी, ते आम्ही काहीच वाचत नाही. आणि जे विहितच नाहीये त्या गोष्टी आपण वाचत राहतो. आणि आपण काही पण दुःख आलं की लगेच देवाकडे जायचं, म्हणजे आम्हाला दुःख भोगायचंच नाहीये. उद्या तर असं होईल की उन्हाळा वाढला की लगेच पारायण करा, तेव्हा ऊन कमी झालं पाहिजे, थंडी कमी झाली पाहिजे, पाऊस कमी झाला पाहिजे, म्हणजे काहीच त्रास नाही झाला पाहिजे आम्हाला. असं आहे का काही? म्हणून या म्हणजे हा संदर्भ मी का सांगितला, स्मृतीमध्ये तो विषय आला. विहित नसल्यामुळे जाणे नाही. विहित काय आहे ना, तुम्हा नव्या संबंधू आता देवाला भेटायचं असेल तर अस्थिपरी प्रकरणाचं जे आचरण आहे ते तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आचार प्रकरणामध्ये जो त्याग सांगितलेला आहे तो आत्ताच्या क्षणी मानसिके का होईना तुम्हाला करायचा आहे. प्रत्यक्ष तुम्ही कराल तेव्हा कराल, परंतु त्याची तयारी मात्र आपल्याला आत्तापासून सुरुवात करायची आहे, तर तुम्हाला देव भेटेल. नाही तर बाकीचं हे सगळं तर मिळणारच नाही. राट घडिकीची दृष्टांते आमचे स्वामी सांगतात की हे सगळं तुम्हाला भेटणार आहे, काही चुकणार नाहीये. सुख दुःख हे चालूच राहणार आहेत. परंतु ईश्वर जसं सांगितलं, अर्जुन सकळ सामुग्रीवंत, सगळं होतं अर्जुनाकडे, काय नव्हतं. कुठेही जाऊ येऊ शकत होता तो, फक्त त्याच्याकडे ब्रह्मविद्या नव्हती आणि त्याच्यामुळे तो कमकुवत होता. आणि त्याच्याकडे ती ब्रह्मविद्या नसल्यामुळे तिथे देवाने त्यांना निरूपण केलं आणि ती सुद्धा पूर्तता त्यांची करून घेतली. म्हणजे अर्जुन सकळ सामुग्रीवंत आहे याला काहीच किंमत नाही आहे, कारण की त्यांच्याकडे ब्रह्मविद्याच नाही, ईश्वराचं ज्ञान नाही. ते झालं मग ते परिपूर्ण झालं. माईन भट्ट सुद्धा त्या काळचे अर्जुन होते, या काळचे आमचे माईन भट्ट आहेत. उभय गंगा तीराला त्यांनी जिंकलेलं आहे. सर्व आहे, अन्य राटीचं संपूर्ण ज्ञान आहे त्यांना. 6 शास्त्र शिकून आले, फक्त ब्रह्मविद्या नावाचं शास्त्रच त्यांच्याकडे नव्हतं. आणि ते सुद्धा देवाने त्यांना दिलं, निरूपण केलं, बोध दिला आणि तिथून ते बदलले. आणि मग पुढे काय आहे, त्यांच्याकडे सुद्धा ते ज्ञान आलं, भटोबासांकडे ते ज्ञान आलं, सगळ्यांनी घेतलं एक ज्ञान. महादायसांनी सुद्धा ते ज्ञान घेतलं. ज्ञान घेतल्यानंतर मग कळालं की महानुभाव पंथ काय आहे, काय आचरण आहे, काय केलं पाहिजे. हे तुम्हाला सूत्रपाठ वाचल्याशिवाय कळणार नाही, तर तुमचं आयुष्य जाईल दत्तात्रय कवच वाचता वाचता.
परंतु तुम्हाला महानुभाव पंथाचं ज्ञान स्तर तुमचा कधीच वाढणार नाही. पारायण करणे म्हणजे एका चौकाभोवती गोल गोल फिरणे आहे. किलोमीटर वाढतात पण प्रवास मात्र काहीच होत नाही, आहे तिथेच असतो आपण. पारायणाचा प्रकार तोच आहे, तुम्ही तिथेच फिरताय, परंतु महानुभाव पंथाचं ज्ञान स्तरच वाढत नाही 20-25 वर्ष झाले तरी सुद्धा. कारण की आमच्याकडे ज्ञानच घेण्याचा जो काही भाव आहे तो निर्माणच नाही झाला, भूक निर्माण नाही झाली. त्याच्यामुळे ज्ञान श्रवण जरी होत असेल तरी ते आमच्या डोक्यावरून निघून जातं. म्हणजे मी आता किती जरी सांगितलं आणि तुमच्याकडे तो भाग नसेल ऐकण्याचा तर ते सगळं डोक्यावरून निघून जाईल. बाबांनी सांगितलं अक्षता वाहून, पण आता काय, आता ते आम्ही वाहतो, म्हणजे परत आपण ते वाहणारच आहोत. जरी ते वचनोक्त जरी सांगितलं, भट्टोबासांनी जे सांगितलं ते वचनोक्त सांगितलेलं आहे की देवाची आज्ञा या संबंधित वेगळी आहे. आता इथे आपल्याला आता भेटायला जायचं नाहीये, तर देवच आपल्याला भेटायला येणार आहे. कधी? जेव्हा ते अस्थिबलीचं आचरण पूर्ण होईल, आचाराचं आचरण पूर्ण होईल, ज्या काही क्रिया अपूर्ण आहेत त्या पूर्ण होतील, विधी अपूर्ण आहेत ते पूर्ण होतील, पुन्हा संबंधी जन्मविल्या जाईल. आणि मग आपल्या भेटीचा जो योग आहे, एकतर भक्त असतील तर परमेश्वर त्या भक्तासोबतच त्या ठिकाणी अवतार घेतात, सोबतच आहेत. ज्ञानी असतील तर 12 वर्षांनी त्यांना भेट देतात. त्यांच्या अधिकारारूप 13 वर्ष, 16 वर्ष, 20 वर्ष, 24 वर्ष, 28, त्याच्यानंतर 32, असं 56 पर्यंत परमेश्वर भेट देऊ शकतात. जसं आपण इथे आचरण केलं त्यानुसार भेट देतील. म्हणजे तेव्हाच भेट होणार आहे, आता देवाची भेट आपल्याला होणार नाही. आता जरी आपण गेलो तिकडे तरी आमचे स्वामी तिथून पुढे निघून गेलेले असते. उज्जैनवरून इथे महाराष्ट्रामध्ये ते आले, नांदेड परिसरामध्ये म्हणा, निंब्याला स्वामी भट्टोबासांचा आश्रम आहे. आता ते तिथून पायी पायी आलेले आहेत, त्यांना किती वेळ लागला. आता इथून हे पायी पायी जाणार आहे, त्यांना किती वेळ लागेल. आता एवढ्या कालावधीत आमचे स्वामी तर पुढे निघून जाते. जसं एकदा दादोस श्री प्रभूंना विचारतात की स्वामींची भेट कधी होईल, आता कुठे होईल. स्वामी म्हणतात की जाय मेली कानड भालू गावाला जा, तिथे भेट होईल. आता ते तिथून निघतात पण सरळ कानड भालू गावाला येत नाही, ते सगळ्यांना भेटतात, साधाईसांना भेटतात, यांना त्यांना भेटून असे 8-9 लोकांना ते घेऊन येतात सोबत. कुठे येतात? कानड भालू गावाला. पण तिथे स्वामी नाही येत. स्वामी पुढे 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 जातात, कन्नड पर्यंत स्वामी येतात. काय मग वाघडीला गेले स्वामी, तिथे येतात. हे वाघडीला पण स्वामी भेटत नाहीत. स्वामी पुढे 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 जातात, भेट द्यायची नाहीये स्वामींना, पण निश्चिती होते. नंतर मग कानाशीला भेट देतात. महादेव राजाला स्वामींनी भेट दिलेली नाहीये. तसं भट्टोबा जरी आता गेले तरी भेट मात्र स्वामी दिली नसती देवाने, कारण की विहित वचन सांगून ठेवलेलं, आम्ही कधी भेट देणार याची निश्चिती देवाने त्यांना करून दिलेली आहे. आणि भट्टोबासांच्या पण लक्षात आलं की जेणे परी परमेश्वर होणार तेणेच परी तो होणार आहे. तो आपण काही आदळापट केल्याने देव होणार नाही, त्या पद्धतीने आपल्याला जावंच लागणार आहे. आणि म्हणून आचार्य भट्टोबास म्हणतात, परी गोसावी आज्ञा केली असे ते आज्ञाची पाळल्या तो खाती. जर का त्या आज्ञेचं पालन आपण केलं तर परमेश्वराला तोष निर्माण होणार, अन्यथा होणार नाही. आई म्हणते की हे शाळेचा अभ्यास पूर्ण, गृहपाठ पूर्ण कर, मी येते बाहेर जाऊन. आई काहीतरी कामानिमित्त बाहेर जाते आणि परत जेव्हा येते, मुलाने आईला लांबूनच बघितलं आणि मुलगा धावत गेला अभ्यास सोडून. आई त्याच्यावर काय होईल? रागवणार, अभ्यास का सोडलास, बस अभ्यासाला. परंतु आई परत आली तरी मुलगा काही उठायला तयार नाही, अभ्यास त्याचा चालूच आहे. आईला बरं वाटतं की माझ्या आज्ञेचं पालन त्यांनी केलं, अभ्यास करतोय तो, मी गेल्यापासून येईपर्यंत त्याचा अभ्यास सुरू आहे. आईला आज्ञा पालन मुलाने केलं त्याचा आईला बरंच वाटणार. तसं जरी काही जरी झालं तर आपल्याला आचरणाशिवाय देव भेटणार नाही. आचार्य तयाचाच धर्म आहे. एरवी देव भेटले जरी, तुम्ही म्हटले की आम्ही देवाच्या काळात पाहिजे होतो की देव आमच्या काळात इथे पाहिजे होते, जरी देव भेटले तर आपण करणार काय? काही ठरवलेलं का तुम्ही? आता जर का चक्रधर स्वामी आले तर तुम्ही काय करणार? काही ठरलंय का आपलं? आपले एखादे कोणी बाबा आले तर आपली गडबड होऊन जाते, अधिकरण आले तर व्यवस्थेची गडबड होते आपली, कुठे बसायला टाकायचं, कुठे जेवायला द्यायचं. महिला वर्ग 2 बायांना बोलून घेतात की आमची गडबड होते, तुम्ही या मदतीला.
आता जर का चक्रधर स्वामी आले तर तुम्ही काय करणार आहात? विचार करा. तुम्हाला अचूक मागायचं आहे, तिकडे अचूकच वागायचं सुद्धा आहे. थोडे जरी चुकले तरी सुद्धा ती भेट निष्फळ होऊन जाईल. जसं निळभट्टांची स्वामींची भेट झाली, ती निष्फळ नाही गेली, सफल झाली ती भेट. परंतु द्विज गोरक्षांच्या त्या लीळेमध्ये त्या ब्राह्मणाची देवाची पण भेट झाली, पण ती निष्फळ ठरली, काहीच मिळालं नाही त्याला. मार्तंड स्वामींची भेट झाली, सन्निधानी होता, परंतु काहीच मिळालं नाही. काळगोट्यांना काहीच मिळालं नाही. दादोसांना आपण बघितलेलं या लीळा. काही लोकांना देवाकडनं काहीच प्राप्त करून घेता आलं नाही. देव समोर असताना ते विशिष्ट गोष्ट बरोबर देवाकडे तुम्हाला मागता आली पाहिजे. म्हणून इथे तुम्हाला देवाकडनं काय मागायचं याच्यासाठी तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान म्हणजे देवाकडनं काय मागता आलं पाहिजे, आपल्याला काय मागावं आपण देवाकडे याचं सुद्धा ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला देवाकडनं काहीच मागता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी स्वामींनी जी आज्ञा केलेली आहे की आचरे तयाचा धर्म, आणि ज्यांनी धर्माचं रक्षण केलं, जतन केलं, धर्म त्याचं रक्षण करताना अशाच जीवाला परमेश्वर भेट देणार आहेत. आता देवाने सगळं प्रोसिजर सांगून, अस्थिपरी सांगून, आचरण सांगून, विहित विधी सांगून देव निघून गेलेले आहेत. आता आम्हाला तो पूर्ण जो काही विधी आचरण आहे ते पूर्ण केल्यानंतरच देव आपल्याला भेट देणार. आणि ते पूर्ण केल्यानंतर देव भेट देणारच. देव आपल्याला टाळू शकत नाही अजिबात. तुमचा तो एक विधी पूर्ण झाला की देव तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आणि पुनःसंबंधी तर असं सांगितलेलं आहे की देव स्वतः येतात. हे बघा, लक्षात घ्या. आपला विधी आचरणाला एवढं महत्व आहे की आज आपण विधी जाणून घेण्यासाठी आपल्याला देवाकडे जावं लागेल, पण विधी जर का तुम्ही पूर्ण आचरण केला तर देव तुमच्याकडे तुम्हाला घ्यायला येतात. ही त्या विधी आचरणाचं ते महत्व आहे, महती आहे. आणि म्हणून आचार्य सांगतात ते आज्ञाची पाळल्या तोख आती. ती आज्ञेचं जर का आपण यथायुक्त प्रकारे जर का पालन केलं तर परमेश्वराला तोष आहे. आमच्या शांताबाईस आहेत, स्वामींची त्यांची भेट कुठे झाली? प्रथम भेट वेरूळलाच. वेरूळला भेट झाली, त्याआधी सारंग पंडितांची आणि त्यांची भेट झालेली आहे. स्वतःला संपवायला निघालेले आहेत ते. आयुष्य संपलेलं आहे पूर्ण, आणि जे आहे त्याच्यातनंही ते आयुष्य संपवून टाकायचं पूर्ण. देहात जीव ठेवायचा नाही या उद्दिष्टाने चाललेले आहेत. आणि मध्ये स्वामींच्या संदर्भात माहिती मिळते आणि मग स्वामींकडे जातात. आणि गेल्यानंतर जे काही त्यांना अपेक्षित आहे त्याच्याही पेक्षा भरपूर काही देवाकडनं त्यांना प्राप्त होतं. कर्म त्यांचे नासून टाकतात देव. त्यांच्या दोन्ही मुलींचंही सर्व व्यवस्थापन स्वामी करून देतात. आणि मग शांताबाईसांना सांगतात आता तुम्ही रिद्धपूरला जा. रिद्धपूरला जाताना स्वामींनी त्यांना काही विधी नियम सांगितलेत. खूप काही ज्ञान निरूपण केलेलं नाहीये त्यांना. देव प्राप्त करण्यासाठी खूप ज्ञान लागतं असं नाही बरं का. तुम्ही म्हटले की आमचं सगळं ज्ञान पाहिजे मग देव भेटेल. ज्ञान भरपूर असल्याने देव भेटत नाही, उलट देव अंतरतो. कारण ज्याला ज्ञान होतं ना त्याच्यामध्ये येतो अहंकार. तो अहंकारी व्यक्ती कुठेही वाकत नाही, झुकत नाही, काय नाही, कोणाशी विनम्रपणे बोलत नाही. राग द्वेष काम क्रोध उलट कमी झालं पाहिजे तर ते होत नाही. उलट याच्याने देव अंतरतो आपला. मग तुमच्याकडे आचार्य म्हणतात आचारापुरतं ज्ञान काढा आणि ते आचरण सुरू करा. तुम्हाला रोज जे वचन प्राप्त होतंय त्या त्या वचनाचं विधी पालन तुम्ही सुरू करा. आचरण जेवढं सुरू कराल तेवढी आपली योग्यता वाढत जाते. आणि शांताबाईसांना स्वामींनी मोजकेच विधी सांगितलेले आहेत. बोटावर मोजण्या एवढेच विधी सांगितले फक्त. आणि मग ते विधी सांगत असताना स्वामी सांगतात की नवीन वस्त्र परिधान करू नका. त्याच्यानंतर एका ठिकाणी एकच दिवस थांबा, 2 मुक्काम करू नका, नातलगांच्या घरी जाऊ नका, तेल तूप वगैरे असे जे काही पदार्थ आहेत ते ग्रहण करू नका. हे सगळं सांगितलं. आणि शांताबाईचा विचारतात की मी जाताना सारंग पंडितांना भेटून जाऊ का? कारण की येथुले गोमटे ते त्यांच्यामुळे प्राप्त झाले, एक निमित्त म्हणून सांगतात निमित्त मानिजे, जा भेटा त्यांना. आता विधी देवाने सांगितलेलं आहे ते तिथे गेल्या.
ते म्हटले की आजचं जेवण तुम्हाला आमच्याकडनंच. ते म्हणाले नाही, मला 2 घरी भिक्षा मागून मी येते आणि बाकीचं जे वरचं असेल ते तुमचं घेते. ते वस्त्र देत होते पण त्यांनी घेतलं नाही, नवीन वस्त्र. मग त्यांनी जुनं वस्त्र एक काढून त्यांना दिलं. त्याच्यानंतर ते म्हटले मुक्काम करा. नाही, देवाने मला एका ठिकाणी एकच मुक्काम सांगितलेला आहे, त्याच्यामुळे ते देवाचं जे वचन आहे तेच मी पाळेन. असं म्हणून शांताबाईचा रिद्धपूरला गेल्या आणि तिथे देवाने सांगितलं पूर्ण आचरण त्या ठिकाणी त्यांनी केलं. परत काही ते देवाकडे आलेले नाहीयेत. आता देवाकडे येण्याची आवश्यकता नाही. देवाला आपण एकदा भेटलो, देव आपल्याला भेटले. आता देवाने आपल्याला विधी सांगून पाठवलेला आहे, म्हणून परत देवाकडे जायची गरज नाही. आता कधी जायचं, जेव्हा देव बोलवतील आपल्याला तेव्हाच जायचं आहे. आमच्या भटोबासांना स्वामींनी रिद्धपूरला पाठवलं. किती महिने होते रिद्धपूरला भटोबा? 6 महिने वाट बघत होते. आज देव बोलवतील, उद्या देव बोलवतील, परंतु देवाची एवढी आठवण, एवढं वियोग दुःख, मात्र ते स्वतःहून आले नाहीत. कारण की देवाची आज्ञा महत्वाची आहे. देवाने सांगितलं आम्ही बोलवल्याशिवाय यायचं नाही. तसंच शांताबाईसांना सुद्धा आहे की स्वामी बोलवत नाहीत, त्याच्यामुळे ते येत नाहीत. स्वामींनी निरोप पाठवला असता तर ते आले असते. परंतु तिथे जे रिद्धपूरमध्ये राहून त्यांचं विधी आचरण इतकं सुंदर प्रकारे सुरू आहे शांताबाईसांचं, की अजिबात एकही विधी त्यांचा रोज चुकत नाही. आणि नंतर वय होत गेल्यामुळे अशक्तता निर्माण झाली, काही रुजाग्रस्त झाले ते. आणि त्यांना असं वाटलं की आता यही समय जर का 21 जर का माझी मुलगी आली तर बरं होईल. का बरं? कारण की इथे मी सेवेसाठी आलेली आहे आणि इथल्याच लोकांना माझी सेवा करावी लागेल. इथे जे लोक आहेत ना, हे श्री प्रभूंची सेवा करणारे लोक आहेत सगळे. यांना माझी सेवा करण्याचं हे नको, योग मला त्याचा पाप लागेल. म्हणून माझी मुलगी जर का आली तर ती सगळी सेवा करेल. आणि तेवढ्यात 21 स्वामी म्हणतात की तुमची आई तुमची आठवण काढते, तुम्ही जा आणि तुमच्या आईला सांगा की जे जे तुम्हाला खाऊ वाटेल, जे जे तुम्हाला रुचेल ते ते तुम्ही खा. आता तुम्हाला आम्ही या विधीतनं मुक्त करत आहोत, तुम्हाला जे पाहिजे तसं वागा तुम्ही. आणि 21 तिथे जाते आणि आईला म्हणते की देवाने निरोप पाठवलाय की तुला जे आवश्यक असेल, ते जे तुला रुचेल ते तू खा. तेव्हा शांताबाईचं म्हणतात की माझं श्री चक्रधरा माणसुनी काही एक न रुचे, मला आता देवाशिवाय काहीच आवडत नाही, कुठल्याच प्रकारची आवड आता राहिलेली नाहीये. आणि जर का देव आता मला म्हणतायत की विधी नाही केला तरी चालेल, मग तेव्हाच मला देवाने विधी का विहित केला? म्हणजे विधी महत्वाचा आहे म्हणूनच तो मला विहित केलेला आहे. तर त्या विधीचा भंग मी करणार नाही. जरी देवाने पाठवला निरोप तर देव सुद्धा बघतात. जसं आम्ही एखाद्याला म्हणतो 2 दंड घातले तरी चालतील, मग तो व्यक्ती पण मोजून 2च दंडोत घालतो, 2.25 पण दंडोत नाही घालत तो. मग आम्ही लक्षात घेतो हा 2 दंडोत घालाच माणूस आहे. म्हणजे कधी कधी परीक्षा बघितल्या जात असते की आम्ही तुम्हाला सुविधा देतोय, तुम्ही ती सुविधा स्वीकारताय का? तुम्ही लगेच जर का स्वीकारली तर त्या सुविधेचे तुम्ही अपेक्षित होतात आणि ते बरोबर समोरच्यानी ओळखलं आणि त्यांनी ते लक्षात घेतलं. स्वामी इथे बघतात, शांताबाईसांना सूट देऊन बघतात की बघू येथीचा ज्ञानिया कसा आहे, येथीचा आचरणवंत व्यक्ती कसा आहे. आम्ही सूट दिल्याने सूट घेतोय का तो? आमच्या स्वामींनी सूट दिली पण शांताबाईसांनी ती सूट घेतली नाही. जसं आचरण करत होते ते तसंच आचरण करत राहिले. दुसरं एक चिंतन मी या बाबतीमध्ये केलेलं आहे की 21 किंवा तुम्हाला आम्हाला असं वाटेल की शांताबाईचे एवढे वयस्कर असताना आमच्या देवाने असा विधी विहित केला, त्यांना थोडस कमी त्यांना विधी सांगितलं असतं तरी चालला असता. परंतु स्वामींना हे दाखवून द्यायचं की येथीचा ज्ञानिया, येथीचा आचरणवंत किती पक्का आहे की आम्ही जरी सांगितलं की विधी करू नको तरी मात्र तो ऐकत नाही. देवाने जर का आपल्याला येऊन सांगितलं की उद्यापासून काही स्मरण करायची गरज नाही, तुम्ही ऐकाल का? ऐकाल तुम्ही? तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही स्मरणच करत नाही, सकाळी जागच येत नाही आम्हाला, आमचं स्मरण बंदच असतं. आम्हाला काही स्मशान वगैरे लागलं की करतो स्मरण आणि मार्गशीर्ष महिना लागला की करतो आम्ही, बाकी याच्या व्यतिरिक्त आपलं स्मरण बंदच असतं. काहीतरी भीतीदायक दिसलं तेव्हा जाऊन कुठे आपलं स्मरण सुरू होतं.
वेळ प्रसंगोचित आपण स्मरण करत असतो. परंतु जर का येथीच्या ज्ञानियाला देवाने जरी सांगितलं स्मरण करू नका, तरी ते ऐकणार नाहीत. भटोबासांना स्वामी सांगतात भिक्षा मागून या, एक घास जमिनीवर ठेवा, एक घास हातात आणि एक घास तुम्ही ग्रहण करा. ते म्हणतात देवा नाही, हे भिक्षा नाही, पवित्राचे पवित्र तुम्ही सांगितले, हे मी खाली नाही ठेवणार, मी हातात मध्ये ठेवतो. ते ठीक आहे, हातामध्ये ठेवा. म्हणजे देवानी जरी सांगितलं तरी त्यामध्ये सुद्धा देव तुमची परीक्षा बघत असतात. त्यावेळेला तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. उद्धव देवांना कृष्ण महाराज म्हणतात विदुराच्या घरी बसा आसनावर. ते बसतात का? नाही बसत. स्वामी अहो बसा, काय हरकत नाही. ते काय करतात, आपला हात ठेवतात त्या आसनावर. म्हणजे स्वामींच्याही विधीचं पालन होतं, स्वामींच्या बोलण्याचा अपमानही होत नाही आणि अविधी पण लागत नाही. म्हणजे बरोबर ते कार्य पार पडतं. ईश्वराची जरी आज्ञा असली तरी ईश्वर काय आज्ञा करतात त्याच्यात माझं काही नुकसान तर नाही, हे लक्षात घेतलं जातं आणि मग येथीचा ज्ञानी विचारपूर्वक ती क्रिया करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराच्या आज्ञेचं काय महत्व आहे या काही लीळेंमधनं आपण हे बघितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला लीळा चरित्रामध्ये अजून अशा काही लीळा प्राप्त होतील की ज्यामध्ये ईश्वराच्या आज्ञेचं महत्व जे आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि त्याचं पालन करणारे जे काही साधक मंडळी जे आहेत ते सुद्धा आम्हाला लीळा चरित्रात दिसतील. त्याच्यानंतर स्मृतीस्थळामध्ये सुद्धा आपल्याला ते या ठिकाणी प्राप्त होतील. आणि म्हणून इथे आचार्य वटोबा सांगतात की ते आज्ञाची पाळल्या तोख आती. ते आज्ञा जर का आपण पालन करणं आता एवढंच आपल्या हातामध्ये आहे. आता एक लक्षात घ्या, आता या देहामध्ये 99% आपल्याला देव भेटणार नाहीये, म्हणजे भेट देणार नाहीत देव. परंतु तुम्हाला 99% तुमच्याकडे आहेत आता की देव मिळवण्यासाठी म्हणून जे काही विधी सांगितलेले ते करणं आता आपल्या हातामध्ये आहे. तेवढं तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण ते कार्य करायचं आहे. जर का एवढं कार्य आपण पूर्ण केलं तर निश्चित 99% आपण कार्य केलं, 100% परमेश्वर आपल्याला भेट देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ते व्हावं लागेल. जसं तुम्ही महिला वर्ग स्वयंपाक बनवताना कडधान्य तुम्ही भिजू घालता की नाही? कडधान्य जसंच्या तसं लगेच बनवता येतं का? नाही बनवता येत. त्याला काय करावं लागतं, भिजू द्यावं लागतं. आता 1 तासाने तुम्ही परत बघता भिजलंय का ते बरोबर, नाही, अजून 1 तास, अजून 1 तास, किती तास, 6 तास तरी कमीत कमी कडधान्य चांगलं भिजू द्यावं लागतं. जरी तुम्ही दुसऱ्या तासाला, तिसऱ्या तासाला, चौथ्या तासाला ते जरी बघत राहिले तरी तुमच्या लक्षात येत की नाही अजून ते योग्य झालेलं नाही. अजून 1 तास, अजून 1 तास करता करता 6 तासामध्ये ते पूर्ण भिजतं. मग तुम्ही म्हणता आता हे भाजी बनवायला योग्य झालेलं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ते बनवू शकत नाही. तसं तुमची एक आचार केल्यानंतर जी योग्यता झाल्याशिवाय देव इकडे येऊ शकत नाही, आपल्याला तिकडे बोलवू शकत नाही. तो एक पूर्ण जो कार्यकाल आहे आचरणाचा आणि ती आचरणाची जी परिपूर्णता आहे ती झाल्याशिवाय विशिष्ट योग्यता होत नाही. आणि विशिष्ट योग्यता झाल्याशिवाय देव आता आपल्याला भेट देणार नाही. मग आपल्या हातामध्ये काय, आता काही लोक म्हणतात देव भेटणारच नाही, मग आता काय, अनुसरण कशाला घ्यायचं, उपदेश तरी कशाला घ्यायचं, स्मरण तरी कशाला करायचं. हेच तर ते उपाय आहेत. तुम्हाला 99% योग्य होण्यासाठी हे उपाय देवाने सांगून ठेवलेले आहेत. म्हणून ते जर का उपाय आपण केले तर निश्चितपणे परमेश्वराला तुम्ही जे विधी करताय तुमचं स्मरण, काही लोक म्हणतात आम्हाला सकाळी स्मरण होतच नाही बाबा, सकाळी जरी उठलं तरी आला आळस असतो, स्मरण धड होतं नाही होतं, नाही झालं तरी चालेल, उठून बसा. सकळ जीवा ते चिंती. स्वामींनी कोणाला सांगितलं हे? सकळ जीवांचं चिंतन आम्ही करतो. महादाईसांना सांगितलं. बाईसांना काय सांगितलं मग? हे श्री प्रभूची थाप चिंती. आता महादाईसांना जे उत्तर दिलं की सकाळच्या प्रात प्रहरी पश्चात प्रहरी आमचे स्वामी काय करतात, सकळ जीवांचं चिंतन करतात. म्हणजे जो व्यक्ती स्मरणाला बसलेला आहे, आता तुमचं स्मरण होत नाही पण तुम्ही स्मरणाला बसलेले की नाही, ऑन ड्युटी आहात ना तुम्ही,
देव म्हणतील काही का असे ना, त्याला स्मरण येत नाही, जमत नाही, पण तो बसलेला आहे, सकाळी 3 वाजता उठलाय माझ्यासाठी, म्हणून तुमची नोंद होते. काही ना काही परमेश्वराला तुमच्याविषयी तोष निर्माण होईल. तुम्ही अभ्यासाला बसा, तुमचा अभ्यास होणार नाही, डोक्यावरून जाईल, परंतु देवाला हे वाटेल की कमीत कमी अभ्यास ऐकायला तर आलेला आहे, नाही याची बुद्धी तशी, परंतु तो करतोय. सेवा दास्याचं अंग तुमचं नाहीये, कष्ट होत नाही तुम्हाला, परंतु तरी पण तुम्ही प्रयत्न करताय, परमेश्वर बघतात, काहीतरी प्रयत्न हा करतो आहे. लहान मुलगा असतो ना, तो काहीतरी चित्र काढतो, ते काही बरोबर काढत नाही, तो वाकडं तिकडच काढतो काहीतरी, परंतु आपल्याला बरं वाटतं की हा चित्रकार होईल बरं का, पुढे कधी होईल, लहानपणापासून काहीतरी तो काढत असेल तर पुढे त्याचं ते कौशल्य, त्याची ती कला जी आहे ती प्रगत होईल. तसं आहे की त्याला जरी जमत नसेल तरी मोठ्यांना त्याचं कौतुक असतं की नसतं. लहान मुलाने दंडवत केला की मोठ्यांना किती बरं वाटतं, एवढा लहान असून दंडवत करतो, देवपूजा करतो, तो विधीपूर्वक करत नाहीये, तो देवपूजा करताना काही विधी बोलत नाहीये. एकाने सांगितलं की तो लहान मुलगा आम्ही गाठीनं बसलो की तोही बसतो, चक्रधर चक्रधर असं म्हणत असतो. तो विधीपूर्वक करतो की नाही करतो काही नाही, परंतु तो बसतो, याचं कौतुक आपल्याला आहे. तसं तुमच्याकडनं विधी किती घडतोय, काय घडतोय, पेक्षा तुम्ही त्या विधीला उपस्थित आहात, ते विधी करण्याचा प्रयत्न तुमचा चालू आहे. ते वचन पाठांतर होत नाही, पण तुम्ही ते पाठांतर करण्याचा प्रयत्न करत आहात. हे तुमचे जे प्रयत्न आहे, हे सगळ्या प्रयत्नांची नोंद होते. फक्त तुम्ही खचायचं नाही, थांबायचं नाही, मध्ये कंटाळायचं नाही, चालूच ठेवायचं. कुठे ना कुठे परमेश्वर तुमच्या त्या प्रत्येक प्रयत्नाची जी नोंद केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला परमेश्वर निश्चित स्वरूपामध्ये देणार. आणि त्या आज्ञेचं तुम्ही पालन करताय. स्वामी सांगतात वचन वचनार्थ. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की आमचं पारायण करायचं नाही, काही आवश्यकता नाही असे पारायण करायचे. तुम्ही परमेश्वराचे चक्रधर स्वामीचे साधक आहात, तुम्ही ज्ञानी झाले पाहिजेत. परमेश्वराने सांगितलेले जे जे वचन आहेत आम्हाला आमच्यासाठी ते काय काय आहेत ह्याची माहिती आम्हाला झाली पाहिजे. तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही माहिती करून घेता की नाही, भाजी मंडई कुठे, बँक कुठे, शाळा कुठे, स्टेशन कुठे, बस स्टॉप कुठे. तसं तुम्ही ज्या पंथामध्ये आहेत त्या पंथाबद्दल पण माहिती करून घ्या की. स्ट्रॉंग व्हा, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी देवाकडे रडत जाऊ नका. स्ट्रॉंग व्हा, स्वतः मजबूत व्हा. जेही संकट आलं ते तुम्ही स्मरणाच्या माध्यमातून ते सहन करायला शिका. स्मरण करत असाल तर संकटच येणार नाही. संकट आलं तरी सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये लगेच तयार होते. स्मरण तुमचं असेल तर तुम्ही डळमळणार नाही. आणि म्हणून ज्ञानस्तर वाढवा तुमचा. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान काय आहे, हे पारायणाची पुस्तकं महानुभाव पंथाचं तत्वज्ञान नाहीये. महानुभाव पंथाचं तत्वज्ञान लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, त्या संबंधित आचरण जे आहे ते महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आहे. हे पोचलं व्यवस्थितपणे न पोचल्यामुळे काय होतंय की आपण सर्व जो जे विधी सांगितले ते आपण ऐकून करतोय. आपण काय गुलाम आहोत का कोणाचे? आपण गुलाम आहोत तर चक्रधर स्वामींचे गुलाम आहेत, त्यांनी सांगितलं तर आपण करायचं. जर का तुम्ही असं करत राहिलात ना, प्रयत्न करत राहिलात तर परमेश्वराला तुमचा तोष निर्माण होतो की मी सांगितलं म्हणून हा व्यक्ती करतो आहे. देवाला खूप बरं वाटतं. म्हणून जसं डांगरेश आहेत ना, डांगरेशांना आचार्य भटोबास भोजन वाढतात, ते खात नाहीत. स्वामींना माहिती आहे की हा का नाही खात. भटोबासांना विचारलं ते का नाही खात, कुठून तरी खाऊन आले असतील. स्वामी म्हणतात नाही, घेऊन या, त्यांचं भोजन इकडे घेऊन या. ते घेऊन येतात, स्वामी कृपादृष्टीने अवलोकन करतात आणि मग त्यांना वाढलं जातं परत आणि मग ते खातात. देवाला किती तोष आहे की आम्ही दृष्टी अवलोकन केल्याशिवाय ते भोजन करत नाहीत. श्वान आहेत ते, मनुष्य देहातले नाहीयेत, काही नाहीयेत, परंतु आमच्या विधीशी आमच्या कृपादृष्टी कशी जोडल्या गेलेल्या आहेत. देवाला किती मोठा तोष आहे डांगरेशांचा. डांगरेशांनी जेव्हा देहावसान केलेलं आहे त्यावेळी आमच्या स्वामींनी भक्तांचे वचन निरूपण केलेली आहेत. म्हणजे हे जे लक्षण आहे, जे भक्ताचं लक्षण आहे एक प्रकारे, ते भक्त नाही आहेत पण भक्ताच्या सारखी क्रिया डांगरेश करतायत. हे कितीतरी महत्वाचं वचन आमच्या स्वामींनी त्यावेळी सांगितलं. का? कारण की त्यांनी जे केलं, देवाशिवाय राहायचंच नाही, वियोग दुःख सहन झालं नाही त्यांना. आणि
ते जे कार्य त्यांनी स्वतःला संपवलं याचा दोष देवाला त्या ठिकाणी आहे. म्हणून शांताबाईसांनी जे काही विधी आचरण केलं, देवाने सांगितल्यानंतर सुद्धा विधी मात्र सोडला नाही आणि तेदिसी त्यांचे देह गेले. आणि देह गेल्यानंतर जेव्हा एकाएकाने त्यांचा विधी वर्ग करून ते जेव्हा स्वामींना भेटायला आले परत, तेव्हा सर्व वृत्तांत सांगितला. आणि स्वामी म्हणतात की येथोनी म्हणितले ते म्हातारी येसीची घडले. म्हणजे आम्ही जे सांगितलं ते बरोबर शांताबाईंनी इत्यंभूत केलं. आम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा त्यांनी ते सोडलं नाही, ते करतच राहिले. आणि त्या विधी करता करताच त्यांनी आपला देह ठेवला. इतकं महत्वाचं कार्य शांताबाईसांकडनं घडलं. आणि म्हणून शांताबाईसांच्या बाबतीतलं हे तोषयुक्त वाक्य स्वामींच्या श्रीमुखातनं प्राप्त झालेलं आहे. वचन प्राप्त झालं. येथूनही म्हटले ते म्हातारी घडले. आपल्या बाबतीत देव असं कधी म्हणतील जेव्हा आपण सुद्धा शांताबाईसांसारखं काहीतरी वर्तन करू, काहीतरी विधी करू, तेव्हाच देव आपल्या बाबतीमध्ये पण असं तोषयुक्त वाक्य बोलतील. आणि आपल्या बाबतीमध्ये देवाने असं बोलावं अशासाठी आपल्याला तसं आधी आचरण, विहरण, वर्तन सर्व करावं लागेल. आता अजून एक लक्षात घ्या की ज्ञान झाल्यानंतर काय होतं ना, आपण लोकांना बघत राहतो की कोण कोण आचरण करत नाहीये. एक लक्षात घ्यायचं, ब्रह्मविद्या ज्ञान हे तुम्हाला शुद्ध करण्यासाठी दिल्या जातं, अशुद्ध करण्यासाठी दिल्या जात नाही. कोण कोण विधी आचरत नाही त्याच्यासाठी तुम्हाला काही वॉचमॅन म्हणून देवाने ठेवलेलं नाही. तुम्ही स्वतः करताय का ते हे तपासायचं असतं. आता आपण पंक्तीला बसतो, सगळ्यांना वाढल्या जातं, मग तुम्ही पंगतभर हेच बघत राहता का कोण कोण जेवत नाहीये, कोण कोण जेवतंय, कोण कोण किती चपात्या खातंय हे बघता का तुम्ही? तुमच्या पुढे जे वाढलेलं ते संपवायचं आहे, एकही शीत वाया जाऊ द्यायचा नाहीये, या उद्दिष्टाने तुम्ही तिथे बसलेले असता. आणि ते पूर्ण तुम्ही तुमचं ताट जे आहे ते व्यवस्थित तुमचं कर्तव्य तुम्ही बजावता आणि बस. तसं ज्ञान झाल्यानंतर कोण कोण आचरण करते हे फिरत बसायचं नाही. आपण आचरण करतो की नाही करतो हे पहिले बघा. दुसऱ्यांना यांना त्यांना नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही. हा उपदेशी स्मरण करत नाही, तो उपदेशी करत नाही. सरसकट परमेश्वर सर्वांपर्यंत ज्ञान पोहोचवतात. त्याचा अधिकार अनधिकार सांगितल्यानंतर तो करत नसेल तर तो त्याचा अनधिकार आहे. आणि त्याच्या अधिकारामध्ये असेल तर तो बरोबर करेल, नाही करेल हा त्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून देवाच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञेचं पालन आपण केलं पाहिजे, त्याचाच दोष असतो. मग ते उगेची राहिले. आणि असं भटोबासांनी सांगितल्यानंतर ते उगेची राहिले म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांना समजलं की भटोबासांना काय सांगायचंय आणि देवाच्या आज्ञेचं काय महत्व आहे त्यांनाही लक्षात आलं. आणि तेच त्यांनी सुद्धा तो जाण्याचा जो काय भाव निर्माण झालेला तो त्यांनी रद्द केलेला आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 231 आणि 232 अशा 2 स्मृत्यांवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत